हॅलो, अनुवहिनी काय? अहो निघाला की नाही अजून? 5 वाजत आले. हो हो, हळदी कुंकवाला बोलवलेत ना त्या माझ्या मैत्रिणींना. येतील आता. 5 वाजत आले, 5 वाजता यायला सांगितले त्यांना. हो हो, निघाला का? हो, चालेल. हा, मी सगळी तयारी करून ठेवली आहे. काय? नारळ? हो हो, दुकानातून नाही आणले. नाही नाही नाही, दुकानातून नाही आणले. सकाळी प्रसाद भाऊजींना फोन केलेला मी. त्यांच्या बागा आहेत नारळाच्या. 50 नारळ आणून दिले त्यांनी. छान असतात हो त्यांच्या नारळ, झाडाचे नारळ चांगले असतात. म्हणून मग मी दुकानात जात बसले नाही. हो हो, या लवकर या. हो हो, वाट बघतीये. हा हा, नमस्कार. माझ्या कथामृत या चॅनलच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. आणि आता हो, जाऊबाईंना फोन लावला, कारण आज हळदी कुंकू ठेवले. नवरात्र सुरू आहे ना, मग नवरात्रात म्हटलं सवाष्णींना बोलवावं, त्या निमित्तानं आपल्या हातून एक सत्कर्म घडू दे. सवाष्णी येणार आहे, जरा मदतीला लागतच हो. कुणी पण नाही म्हटलं तर एकटीला काही शक्य नाही बाबा. हो, भावाची मुलगी पण आली आहे, वेदांती. हट्ट करू लागली, आत्या साडी नेसव म्हणून. मग नेसवली साडी. हो, आत्ता येतील, सगळ्या यायला सुरुवात होतील पटपट. सकाळपासून नुसती गडबड सुरू आहे बाबा. हो हो हो, बर. मैत्रिणींनो, आता या सगळ्या आपल्या संभाषणावरून तुमच्या आजचा विषय कोणता आहे ते लक्षात आला असेल ना? अगदी बरोबर आहे, ओटी. ओटी भरा ग ओटी भरा, माझी ओटी भरा. गाणं ऐकलंय ना? तर अगदी बरोबर आहे, ओटी हा विषय आहे. स्त्रीच्या जीवनामध्ये बघा, ओटीला फार महत्व आहे. अगदी म्हणजे मुलगी ज्यावेळेला वयात येते, 12-13व्या वर्षी ती वयात आली की तिची 5 सवाष्णींना बोलवून तिची ओटी भरली जाते. त्यानंतर ती मुलगी मोठी झाल्यानंतर ज्या वेळेला तिचं लग्न ठरतं साखरपुड्यामध्ये, वांग निश्चय म्हणतात, तर त्यावेळेला सुद्धा हातामध्ये बोटामध्ये अंगठ्या घातल्यानंतर तिची ओटी भरतात. आणि लग्नामध्ये सुद्धा गर्भाधानाच्या त्या विधीमध्ये त्या मुलीची, त्या नववधूची 5 फळांनी ओटी भरली जाते. त्यानंतर ज्या वेळेला तिला दिवस जातात आणि डोहाळ जेवणाच्या वेळेला सुद्धा सगळी मिळून, सगळ्या सवाष्णी मिळून तिची फळांनी ओटी भरतात. म्हणजे स्त्रीच्या जीवनामध्ये ओटीचे प्रकार बघा, केव्हा केव्हा ओटी भरली जाते. फार सुखद क्षण असतात ते. आणि हीच मुलगी माहेरपणाला ज्या वेळेला येते आणि काही दिवस राहून परत सासरी जात असते, त्यावेळेला आई तिची ओटी भरते. अगदी भावनिक होऊन, डोळ्यात पाणी आणून, लेक आता सासरला चालली म्हणून ओटी भरते. ही माहेरची ओटी फार फार बायकांच्या जीवनामध्ये फार महत्वाची असते बघा. तर अशी ही ओटी. पण मंडळीनो, ह्या तर ओट्या झाल्यास, पण आपण सुद्धा एरवी सुद्धा श्रावण महिन्यामध्ये शुक्रवार असतो ना, श्रावणातल्या शुक्रवारी आपण सवाष्णींची ओटी भरतो. सवाष्ण जेवायला बोलवतो, त्यांची ओटी भरतो. बरोबर आहे ना? अगदी गौरी जेवणा दिवशी सुद्धा आपण सवाष्ण बोलवतो आणि तिची ओटी भरतो. परत संक्रांतीच्या सणाला सुद्धा पहा, आपण काहीतरी लुटतो ना, आपण हळदी कुंकू ठेवतो, एखादी वस्तू लुटतो आणि सवाष्णींची ओटी भरतो. काही वेळेला नारळ असतो, काही वेळा खोबऱ्याची वाटी असते, काही वेळा फळं असतात, त्यांना ओटी भरतो. ह्या ओटीला सवाष्णींच्या जीवनामध्ये, बायकांच्या जीवनामध्ये एक अतिशय अनन्यसाधारण असं महत्व आहे. ही ओटी बघा, आपण सवाष्णीची ज्यावेळेला आपण ओटी भरायला जातो, त्यावेळेला ती आपला पदर पुढं करते आणि त्यामध्ये ओटी घेते. मोठ्या पदराच्या ओट्यात खूप काही मावतं. परमेश्वर द्यायला उभा आहे, तर मग आपण मागायला संकोच का करायचा बरं? अमाप दे, उदंड दे, ओटी भरू भरून दे, ओटी भरभरून दे, पुढचा पदर पसरून मागावं, ओट्यात पडतं. ओटीमध्ये मिळणारी साडी, चोळी, खण, नारळ, गहू, तांदूळ, यामुळे सुवासिनीच्या ओटीला मान सन्मान मिळतो आणि ते शोभाही आणतात.
आता ओटी पोटाजवळ साडीचा ओटा येतो. पोटात मावतं ते ओटीत मावतं. बघा ना, तर ही ओटी ना मंगल प्रसंगी भरतोच ना आपण, जे वास्तू शांत आहे. अगदी लग्नाला सुद्धा म्हणजे मान सन्मानाच्या ओटी असतात हो. ती ओटी गेली नाही तर रुसारुशी होते. हळदी कुंकूचा समारंभ आपण ठेवतो, ओटी असते. सणासुदीच्या वेळी असते, लग्न समारंभात असते. ही सुवासिनीची ओटी ना नारळ, सुपारी, फळ घेऊन गव्हानं भरतात. आता स्त्रियांच्या बेंबी खाली जे पोट असते त्याला ओटीपोट म्हणतात आणि तिथंच गर्भाशय असते. म्हणून गर्भाधान संस्काराच्या वेळी पण बघा ओटी भरतात. म्हणून त्याला ओटी भरण्याचा विधी असं म्हणतात. गरोदरपणी तर 5 फळांनी मी सांगितलंच तुम्हाला की ओटी भरतात 5 फळांनी. ओटी भरणे हा संतती सूचक कुळाचार आहे. साडीच्या पदरानेच पोट झाकले जाते. संततीला नीट सांभाळले जाते. ओटी म्हणजे ओट्यात घेणे. तर मंडळीनो, आज आपण बोललेलो आहोत ओटी या विषयावर आणि उद्या घेऊन येणार आहोत कुंकू. कपाळाला कुंकू का लावायचं? तर मंडळीनो, ऐकत राहा आणि आपलं आवडतं चॅनल कथामृत आज इथंच थांबूया. नमस्ते.